चांगली गोष्ट आहे. तुम्ही मजेत आहात हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मला फार आवडतं जेव्हा आपण मजेत असतो ना, तर आपला अभ्यास पण खूप मजेत होतो. म्हणजे काही टेन्शन नसतं ना. टेन्शन नसेल की सगळ्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि मग आपण जे करतोय ते आपल्याला आवडत. मुळात परीक्षा आणि परीक्षेचा अभ्यास ह्याच्याकडे आपण अभ्यास नाही करायचा. आपण अभ्यास त्याच्याकडे करायचा की ते ज्ञान आपल्याला करायचं पाहिजे. माझा म्हणजे पॉज होत होता म्हणून मी तो बंद केला आहे. आपण आता आपला जो पहिला धडा होता बायोलॉजीचा, आपल्या जीवशास्त्रातला पहिला धडा, पेशी आणि पेशी अंगके, म्हणजे आपल्या 6माही परीक्षेनंतर ज्या ज्या अभ्यासातल्या आपल्या धड्यांमधनं आपण सगळं काय काय भरपूर बडबडलोय, भरपूर काय काय बोललोय, त्यातला हा पहिला धडा आहे, पेशी आणि पेशी अंगके. ह्याचं रिव्हिजन करू आपण आज, कारण खूप दिवसांनी आपण भेटलोय, आपण भरपूर काही बोललोय ह्याच्या आधी, पण खूप दिवस झाले त्या गोष्टीला. तुम्हाला माहितीये का, सारखा सारखा आपण अभ्यास केला नाही तर मग आपण ना थोडं थोडं विसरायला लागतो. आपण ज्या गोष्टीबद्दल बोललोय त्या गोष्टी आपण विसरून जातो. तर आता तसं करायचं नाही. आपण मध्ये मध्ये रिव्हिजन करू. म्हणजे परीक्षा आता बघा फेब्रुवारी संपत आला, मार्च मध्ये तुमची तोंडी परीक्षा वगैरे असेल, मार्च महिन्याच्या मध्ये शेवटी कधीतरी, आणि मग लगेच तुमची लेखी परीक्षा येईल. मग आपण सगळं आपला त्याच्या आधी अभ्यास तयार करून ठेवू ना, किती भारी होईल मग आपलं काम. मग पेशी आणि पेशी अंगके या धड्यामध्ये आपण सगळ्या मुद्द्यांची चर्चा करूया. आपण काय काय बोललो, आपल्याला काय काय माहिती आहे. प्रत्येक सजीवाचं शरीर जे आहे, किंवा प्रत्येक शरीराला तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये वनस्पतींचं शरीर किंवा प्राण्यांचं शरीर किंवा सूक्ष्मजीवांचं शरीर, शरीर म्हणजे ज्याच्यापासून हे सगळे सजीव बनलेले आहेत ते. तर यांचा जर आपण आता विचार केला तर त्यांच्या रचनेमध्ये काही गोष्टी ह्या कॉमन असतात, बरोबर. म्हणजेच काय, सगळ्याच सजीवांचं शरीर हे काही मूलभूत घटकांचं बनलेलं असतं. जसं आपल्याला माहितीये की आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तू अणू आणि रेणूच्या बनलेल्या असतात, तसंच प्रत्येक सजीवाचं शरीर हे सूक्ष्म पेशींनी बनलेलं असतं. त्या पेशींची रचना जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. जसं माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काही घटक समान आहेत. कोणाचा तरी माईक ऑन आहे, कोणाला काही बोलायचंय का माझ्याशी? बोलायचं नसेल तर माईक बंद करा आणि ऐका. तर जसं की आपण म्हणालो की सगळ्या सजीवांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. जसं की प्रत्येक सजीवामध्ये अशी कुठली तरी सिस्टीम आहे ज्याच्यामुळे त्यांना श्वास घेता येतो. अशी कुठली तरी सिस्टीम आहे किंवा अशी कुठलीतरी संस्था आहे शरीरामध्ये ज्याच्यामुळे खाल्लेलं अन्न पचतं. अशी कुठली तरी सिस्टीम आहे किंवा अशी कुठली तरी संस्था आहे जी बाकी सगळ्या शरीराला नियंत्रित करते. म्हणजे काही घटक हे समान आहेत. जसं आपल्याला हे माहितीये की प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतं, बरोबर. केंद्रकाचं काम काय आहे? जसं आपल्या शरीरामध्ये मेंदूचं काम आहे तसं पेशीमध्ये केंद्रकाचं काम आहे. म्हणजे हे काही समान दुवे आहेत, काही समान घटक आहेत, काही समान बाबी आहेत जे सगळ्याच पेशींमध्ये असतात. म्हणून आपल्याला पेशी रचना या धड्यामध्ये पेशींचाच अभ्यास आहे. कशा कशाच्या बनल्यात पेशी याच्यामध्ये आपल्याला सांगितलं, आणि हे सगळं आपल्याला माहिती. आपण तसं जरा परत एकदा रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. तर 2 प्रकारच्या पेशी आपल्याला माहिती आहेत. एक आहे वनस्पती पेशी, दुसरे आहे प्राणी पेशी. वनस्पती पेशी ह्या प्राणी पेशींपेक्षा वेगळ्या असतात. कारण वनस्पती ज्या ठिकाणी जन्माला येतात, जिकडे ती बी आपण रुजवतो किंवा ज्या ठिकाणी फांदी लावून दुसरी फांदी लावून आपण झाड बनवतो. पण असं माईक ऑन आहे बरं, मीच म्यूट करून टाकते आता. जर तुम्हाला अच्छा काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की तुमचे माईक ऑन ठेवा, अन्यथा ते बंद ठेवा, नाहीतर मला माझा आवाज इको ऐकू येतो. बरं, आता ह्या पेशी रचनेमध्ये आपण जसं सुरुवातीला मगाशी म्हणालो की वनस्पती पेशी ह्या प्राणी पेशींपेक्षा वेगळ्या असतात. तसं कारणच हे, जसं मी तुम्हाला म्हटलं, वनस्पती एकाच जागेवरती चिटकलेल्या असतात. चिटकलेल्या असतात म्हणजे फेविकॉल लावून चिटकलेल्या नसतात. ज्या ठिकाणी त्या जन्माला येतात त्याच ठिकाणी त्या मोठ्या होतात. हा, त्या वनस्पतींची मुळं जमिनीच्या खाली वाढतात किंवा त्यांच्या ब्रांचेस किंवा आपण फांद्या म्हणतो त्या सगळ्या फांद्या वरनं वाढतात. वनस्पतीची वाढ होते पण जागा बदलून नाही जाऊ शकत ना वनस्पती. ज्या ठिकाणी ते झाड आहे त्याच ठिकाणी ते असतं. म्हणजे माझ्या लहानपणी जिथे मी ते झाड बघितलं होतं ते आता माझ्या म्हातारपणापर्यंत तिथेच आहे. ते काही फिरून फिरून नाही आलंय गार्डन मध्ये सगळीकडे. जिकडे वनस्पती रुजतात तिथेच त्या मोठ्या. मग तुम्ही विचार करा, एकाच ठिकाणी एखादी रचना आहे तर त्या ठिकाणी येणारे हवा, पाऊस, वारा, गरमी, थंडी जे काही बदल होत आहेत त्याच्यापासून त्याला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या शरीरामध्ये काही बदल करावे लागतील.
म्हणजेच काय, त्या वनस्पतींना स्वतःला सांभाळण्याकरता विशिष्ट प्रकारची रचना लागते, ती म्हणजे आतल्या पेशींची सुरक्षा. खूप जोरात हवा आली आणि पेशी फुटून गेली हवेमुळे, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्या पेशींना पेशी भित्तिका आहे, जी फक्त वनस्पती पेशींना आहे, आपल्याला त्याची गरज नाही. प्राण्यांना पाय आहेत, माणसाला 2 पाय, बाकी प्राण्यांना 4 पाय, पक्ष्यांना पण 2 पाय आहेत, बरोबर. कारण मग ते अडॅप्टेशन मध्ये येतं. पक्ष्यांच्या पुढच्या 2 पायांचं रूपांतर त्यांच्या पंखांमध्ये झालं, म्हणजे पक्षी तर उडू पण शकतात. आपण चालू शकतो, पळू शकतो. आणि जे काही झाडावर राहणारे प्राणी आहेत, जसं की खारुताई असेल किंवा माकड असेल, त्यांना शेपूट पण असते उड्या मारायला आणि बॉडी बॅलन्स करायला. थोडक्यात आपण सगळे प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पळू शकतो, धावू शकतो, उड्या मारू शकतो, पोहून जाऊ शकतो, उडून जाऊ शकतो. पण वनस्पती यापैकी काहीही करू शकत नाही. जिथे ते आहेत तिथेच त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूला त्यांना एक कुंपण करून घ्यावं लागेल. त्या पेशींसाठी त्यांचं कुंपण आहे पेशी भित्तिका. भित्तिका शब्दाचा अर्थ आहे भिंत. त्या भिंतीमुळे आतल्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्टेड राहतात. आता दुसरं, वनस्पती पेशींमध्ये काही विशिष्ट घटक असतात. वनस्पती ह्या प्राण्यांपेक्षा वेगळ्या का आहेत? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्राण्यांमध्ये तसं काही नाहीये. आपण अन्न आपलं स्वतःचं बनवू नाही शकत. मग आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं अन्नासाठी. पण आता याच्यामध्ये पण एक मज्जा आहे बरं का. आता विषय निघालाय म्हणून तुम्हाला सांगते. प्राणी, ते पण सस्तन प्राणी, जे आपल्या पिल्लांना डायरेक्टली जन्माला घालतात, त्या सगळ्या पिल्लांचं पोट भरण्याकरता त्यांच्या आईलाच दूध असतं. म्हणजे ते छोटे छोटे बाळ आईचं दूध पितात आणि मोठे होतात. आपल्यापैकी आजूबाजूला तुम्ही किती लोकांनी बुबूचं पिल्लू किंवा माऊचं पिल्लू किंवा अगदी गाईचं बछडा असेल, बरोबर, म्हशीचं रेडकू असेल, घोड्याची पिल्लं असतील, माणसांची पिल्लं असतील, तुम्ही ह्या सगळ्यांना बघितलं असेल. तर हे सगळे आपल्या आईला चिटकलेले असतात. म्हणजे पहिल्या 5-6 महिन्यापर्यंत, जवळपास 1 वर्षापर्यंत आईचं दूध हे त्या बाळासाठी विशेष अन्न असतं. म्हणजे आईच्या शरीरामध्ये बाळाचं पोट भरेल अशी काहीतरी व्यवस्था असते. म्हणजेच काय, अन्न निर्माण करण्याची क्षमता. पण ही क्षमता कशासाठी आहे? फक्त नुकत्याच जन्माला आलेल्या बाळासाठी. त्या बाळाला दात आले, तो बाहेरचं खायला लागला की आपोआप ते आईचं दूध पिणं बंद होतं आणि तो मुलगा जेवायला लागतो, बाहेरचं सगळं खायला लागतो. सांगायचा मुद्दा असा की अगदी लहानपणी जेव्हा अन्न म्हणजे काय हेच माहित नसतं, त्यावेळेला त्या बाळाचं पोषण करण्याकरताच फक्त प्राण्यांमध्ये अन्न निर्माण करणं, ते पण फक्त दुधाच्या रूपामध्ये, एवढं करतायत. बाकी आई पण स्वतःसाठी बाहेरूनच जेवण आणते, मागवते, बनवते. म्हणजेच काय, भाज्या आणते, वरण किंवा डाळी बिळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिजवाव्या लागतात. स्वतःच्या शरीरामध्ये अन्न तयार झाले वगैरे असं प्राण्यांच्या बाबतीमध्ये होत नाही. असं का होत नाही? कारण की आपल्या शरीरामध्ये ते विशेष घटक नाही आहेत, ज्याला आपण म्हणतो हरितद्रव्य, म्हणजे क्लोरोफिल. हे फक्त वनस्पतींच्या शरीरामध्ये असतं. प्राण्यांच्या शरीरामध्ये हरितद्रव्य नसतं. हरितद्रव्य नाहीये तर तुम्ही स्वतःचं अन्न सूर्यप्रकाशामध्ये थांबा, थंडीत थांबा, बर्फात थांबा, कुठेही थांबा, स्वतःचं अन्न बनवण्याची क्षमता आपल्या पेशींमध्येच नाहीये. म्हणून आपल्याला अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. आपण एक तर वनस्पती खातो किंवा प्राणी खातो, बरोबर. म्हणून काही घटक हे वनस्पती पेशींमध्ये आहेत, जे प्राणी पेशींमध्ये नाहीये. बाकी आपल्या सगळ्यांमध्ये सगळं सेम आहे. दोनही पेशींमध्ये केंद्रक आहे, दोनही पेशींमध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझमला आपण पेशी द्रव्य म्हणतो, बरोबर. पेशींना कव्हर करणारी एक लाइनिंग आहे, सेल वॉल. त्याचबरोबर तिथे ऊर्जा निर्मिती करणारा मायटोकॉन्ड्रिया नावाचा घटक आहे. अशा सगळ्या गोष्टी बाकी कॉमन आहेत. डीएनए, आरएनए हे पण आपल्याकडे आहेत, दोघांकडे पण. कारण दोघांकडे पण काय, केंद्रक आहे, केंद्रकाच्या मध्ये असतं हे डीएनए आहे. तर ह्या सगळ्या पेशींच्या रचनेमध्ये आपण ह्या सगळ्या सेल म्हणजे पेशींच्या अवयवांची, उप अवयवांची ओळख करून घेऊया. आता हे चित्र पुस्तकातलंच आहे. ह्या सगळ्यांची नावं टाकायची जे आपण ऑलरेडी मागे बोललोय ते आपल्याकडे आहेत. पेशी भित्तिका आणि पेशी पटल. पेशी पटल म्हणजे पेशीच्या आजूबाजूला असलेला एक हलकासा आउटर लेअर, बरोबर. पेशी भित्तिका, जसं मी तुम्हाला म्हटलं, त्या फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात. त्या मजबूत आणि लवचिक असतात.
मुख्य काम आहे पेशीला आकार देणं आणि संरक्षित करणं. वनस्पतींच्या पेशींना एक विशिष्ट आकार असतो, कारण त्या एकावर एक रचलेल्या असतात. त्यांना आधाराची गरज असते, म्हणून त्या पक्क्या मजबूत असतात. आपल्याला आधाराची गरज नसते का? असते ना. बघा ना, आपली स्किन बघा किती मऊ आहे, सॉफ्ट आहे. असं झाडाचा बुंदा हात लावून बघा, असा सॉफ्ट असतो का? तो असू नाही शकत. पण आपलं बघा, पोटावर चरबी, गालावर चरबी, हातावर चरबी, ही काय आहे? त्वचा आहे. ही वेगळी आहे, पण आपल्यामध्ये पण हाडं आहेत ना. कोणाचा माईक ऑन आहे बरं? ते बोलायचं का कोणाला? माईक बंद करून टाका. आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये सगळ्या प्राण्यांच्या सुद्धा हाडं आहेत. आपल्याला पण आधार, आकार देण्याकरता हाडांची रचना केलेली आहे. पण तरीही त्या हाडांच्या आजूबाजूला आपल्या त्वचेमध्ये आणि वनस्पतींच्या त्वचेमध्ये किती फरक आहे बघा. आता वनस्पतींची पानं मऊ असतात, फुलं मऊ असतात. मग तुम्ही म्हणाल ते नाही का मऊ मऊ, आपल्या गाल्यांसारखं ते नाही का मऊ मऊ. त्यांचं काम वेगळं आहे. कशासाठी पानं आहेत? प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. कशासाठी फुलं आहेत? पुनरुत्पादन करण्यासाठी. पण झाडाचं जे काही अंग आहे, मुख्य अंग आहे, ते शरीर आहे, ते त्याचा बुंधा आहे की नाही? ते मऊ आहे का? नाहीये. कारण की त्याचं कामच आहे याच्यावरती बेस्ट सगळं सगळं झाड उभं राहणार आहे. म्हणून ते पक्क आहे. आकार देणं, संरक्षित करणं आणि मजबूती देणं हे त्याचं मुख्य काम आहे. पेशीभित्तिका अशाच पद्धतीने प्रत्येक पेशीला आधार देतात. कुठलीही पेशी असू द्या वनस्पतीमधली, त्याच्यामध्ये पेशीभित्तिका असते. आणि पेशीपटल काय आहे? मग पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आतली साधी मऊ अशी एक बाउंड्री आहे. बाउंड्री म्हणजे काय? फेन्सिंग, कुंपण, सीमा. त्याच्या आतमध्ये पेशीच्या मधल्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या बाहेर पेशीच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी. उदाहरणार्थ आता होळी येईल, होळीमध्ये ते फुगे असतात बघा, ते फुगे पाण्याने भरलेले. तो एक फुगा पाण्याने भरलेला समजा की तीच तुमची पेशी आहे. त्या बलूनला किंवा त्या फुग्याला तुम्ही जाड फुगा घेतलात तर पेशी भित्तिका आहे, पातळ फुगा घेतलात तर पेशी पटल. तुमच्यावरती आहे. दोन्ही फुगे बनवून बघा. एक प्राणी पेशी, एक वनस्पती पेशी. चला, आता पेशी पटलाचं काम काय आहे? सर्व पेशींमध्ये हे आढळतं. हे पातळ आहे आणि हे काय लवचिक आवरण आहे, फ्लेक्झिबल आहे. पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून हे वेगळं ठेवतं. बाहेर जे काही चाललंय, बाहेर गरमी आहे, थंडी आहे, पाणी आहे, मीठ ठेवलंय, साखर ठेवलीये, काहीही असू दे, एखादा ऍसिडचा थेंब आहे, त्याच्यापासून आपल्या पेशीला संरक्षण देण्यासाठी पेशी पटल सगळ्या पेशींमध्ये असतात. ते वनस्पतींमध्ये पण आहे, ते प्राण्यांमध्ये पण. आपल्याला पण गरज आहे बरं का प्रोटेक्शनची, म्हणजे असं काही उघडं नाही पडलं सगळं आपलं. पण वनस्पतींसारखं तेवढं घट्ट भिंतींनी झाकलेलं नाही. त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. प्रदव्य पटलाची रचना. प्रदव्य पटल बघा, ह्याच्यामध्ये प्रथिनं अशी 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 लावलेली आहेत. कार्बोहायड्रेटची साखळी आहे. थांबा, आपण आता पुस्तकात जाऊया. पुस्तकामध्ये ह्याच्याबद्दल आणखीन चित्र आहेत आणि आणखी माहिती पण आहे, तर आपण ती पण एकदा बघूया आता. बघा, आपण मगाशी जे चित्र आपल्या पीपीटी मध्ये बघितलं ते हेच होतं. ह्या दोन आकृत्या आणि त्यांना आपल्याला पूर्ण करायचं होतं. पेशी भित्तिका आणि आपण आता पेशीपटल ह्या दोन गोष्टी बघितल्या. अच्छा, ह्या सगळ्यांची इंग्रजी नावं पण लक्षात ठेवा. पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल, प्रदव्य पटल किंवा पेशी पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आपल्याला माहितीये की वरचं जे काही पेशी भित्तिका असते ती वनस्पतींमध्ये असते, प्राणी पेशींमध्ये ती नसते. आणि ह्या पेशी भित्तिका कशाच्या बनलेल्या आहेत? सेल्युलोज आणि पेक्टिन. अच्छा, हे महत्वाचे घटक होते. सेल्युलोज आणि पेक्टिन पासून म्हणजे कार्बोहायड्रेट पासून ते बनलेले आहे. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळी वेगवेगळी बहुवारिक म्हणजे पॉलिमर त्याच्यामध्ये येतात आणि ते पक्क घट्ट बनवतात. ठीक आहे. हे सगळे प्रोटीन्स असतात. ते एकमेकांमध्ये अडकलेले अडकलेले अशा लांबच्या लांब साखळ्या बनवतात आणि त्याच्यापासून ह्या आपल्या कार्बोहायड्रेट्सला पक्क करतात. पेशीला आधार देणं, पेशीत देणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण करणं हे पेशी भित्तिकेचं कार्य आहे. बरोबर आहे, कारण वनस्पती बिचारा एकाच ठिकाणी आहेत, म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी एक भिंत पाहिजे. प्रदव्य पटलाचं काम काय आहे? पेशीभोवती असणारं पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण. हे काय करतं? हे पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवतं. आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट पुस्तकात दिलेली आहे, ती आहे स्फुरील मेदाच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू. अशी प्रदव्य पटलाची रचना असते. प्रदव्य पटल काय करतं? काही ठराविक पदार्थांना ये जा करू देतं.
तर काही पदार्थांना ते थांबवतं, म्हणून त्याला काय म्हणतात, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, निवडक्षम पारपटल. आता ह्याचा अर्थ काय बघा, परमिएबल मेम्ब्रेन आता हे कुठं असतं, पेशी भित्तिका आणि आपल्या पेशी द्रव्य काय ते पेशी पटल, पेशी पटल म्हणजे प्रद्रव्य पटल. ह्याच्यात आपल्याला काय सांगितलं, ह्याची रचना, ह्या आतली जी प्रद्रव्य पटलाची रचना आहे ती तुम्ही जर बघितली तर कशी असते, दोन एकमेकांवरती थर आहेत, ते पण कसले आहेत, फॉस्फोलिपिड, म्हणजेच काय, मेदाचे रेणू एकमेकांना जोडलेले, आणि त्याच्यामध्ये फॉस्फरस, फॉस्फरस हा एक मूलद्रव्य आहे. तो जर त्या मेदाच्या रेणूंमध्ये अडकला तर एक फॉस्फोलिपिड नावाचं एक मेदाचा मोठा मॉलिक्यूल म्हणजे मोठा रेणू तयार होतो. अशा रेणूंमधनं दोन एकाखाली एक एकाखाली एक अशा दोन चाललेत समांतर काय थर, हे मेदाचे थर आहेत, म्हणजे ते रेणूंचे थर आहेत. आणि त्याच्यामध्ये काय अशा ह्या दोन थरांमध्ये आतून बाहेर बाहेरून आत कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे ठरवण्याचं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ते ठरवतात कोणाला आत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. ह्याच्याचमुळे काय, आपल्या पेशीच्या आतमध्ये, आता आपण कोणतीही शरीरातली पेशी घेऊया, त्या पेशीच्या आतमध्ये रक्ताद्वारे आलेला ऑक्सिजन किंवा पाणी किंवा जी काही संप्रेरक आहेत ती पेशीच्या आतमध्ये घेण्याकरता हे प्रद्रव्य पटल म्हणतं ये ये ये, त्याला येऊ देतं. आणि जर एखादा काय बरं म्हणतात व्हायरस आला, एखादा बॅक्टेरिया आला, त्याला म्हणतात जा जा तुला येऊ नाही देणार, मोठा काहीतरी वेगळाच रेणू आला आणि त्याला पेशीच्या आतमध्ये घुसायचं, तर हे त्याला घेईल का आतमध्ये, नाही, दरवाजा बंद करून टाकेल. म्हणजेच काय, हे प्रद्रव्य पटल काहीच गोष्टींना आत जाय करू देतं, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला काय हवंय आणि काय नकोय. म्हणून ह्या प्रद्रव्य पटलामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या पेशीच्या बाहेर पण टाकता येतात आपल्याला. पेशीमध्ये पण काही काही बनतं की नाही, पेशी एक सजीव पेशी आहे, ती सगळ्या गोष्टी करते ज्या आपण करतो, खाते पिते झोपते, शिशी शुशू सगळं त्याच्यामध्ये असतं. मग हे सगळं बाहेर टाकलं पाहिजे की नाही, जे नको आहे शरीरामध्ये सगळं बाहेर टाकायचं पण काम या प्रद्रव्य पटलातनं बाहेर टाकलं पाहिजे ना. घराला तुमच्या दरवाजा तुम्ही बाहेर कसं जाल, बरोबर. आणि दरवाजा कधी बंद नाही, तुम्ही बंद करा सुरक्षित राहणार. ज्या वेळेला आपल्याला बाहेरचं तेव्हाच आपण दरवाजा उघडा ठेवतो, काय 24 तास उघडा ठेवतो का आपण, नाही असं करत का, सुरक्षेसाठी कोणाला आत घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं आपण ठरवतो ना, त्याच्यासाठी दरवाजा आहे. ठीक आहे. आता पेशी बाहेर काहीही बदल झाले तरी पण पेशीच्या मधलं पर्यावरण सुरक्षित ठेवायचं, कायम ठेवायचं, एकसारखं ठेवायचं, ह्याच्याकरता हे आपलं प्रद्रव्य पटल काम करतं. याला काय म्हणतात, समस्थिती. ठीक आहे. आता दोन प्रकारचं माहिती आपल्याला दिलेली आहे बघा, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. पेशीमध्ये जी काही ऊर्जा निर्माण होते अन्न पचन केल्यावरती किंवा अन्न भक्षण केल्यावरती, तर त्याच्यामधनं ज्या दोन क्रिया चालतात पेशींमध्ये, त्या दोन प्रकारच्या क्रिया कोणत्या असतात, पहिले आहे पेशीय भक्षण, बाहेरील पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ गिळंकृत करणे. आपल्या आजूबाजूला रक्तवाहिन्या आहेत, प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला रक्तवाहिन्यांचं जाळ आहे, त्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्या अन्नाचे उपयुक्त घटक आहेत. तर ते आता आपल्याला काय करायचं, आपल्या पेशीच्या आतमध्ये घ्यायचं, म्हणजे काय करायचं, एंडोसायटोसिस, आतमध्ये घ्यायचं, पेशीय भक्षण. आता आपल्या पेशीमध्ये जे काही बनलंय जे नकोय ते बाहेर फेकून द्यायचंय, त्याच्याकरता पेशी उत्सर्जन, एक्झोसायटोसिस, एक्झो म्हणजे एक्झिट म्हणतो ना आपण, बाहेर पडणं, एंडो म्हणजे एंट्री, एक्झो म्हणजे एक्झिट, असे दोन शब्द आहेत. तर ह्या दोघांचाही अर्थ काय की पेशीच्या आत घेणं, पेशीच्या बाहेर टाकणं. ह्या दोन गोष्टी कशामुळे होतात, पेशीमध्ये जी काही ऊर्जा आहे ती वापरून, फुकट तर होत नाही कुठलीच क्रिया, त्याच्याकरता आपल्याला एनर्जी खर्च करावी लागते. आता मी एवढा वेळ बोलतेय तर माझी काही ना काही एनर्जी याच्यामध्ये वापरली जाते. तुम्ही एवढा वेळ ऐकताय, नुसती ऐकून पण तुमची एनर्जी वाया जाते, माहितीये का? एक तर तुम्हाला ते समजून घ्यावं लागतंय काय माहिती काय काय बोलतात. दुसरं तुम्हाला झोप येत असेल तरी पण झोपायचं नाहीये, त्याच्याकरता तुमच्या शरीराला जास्तीची एनर्जी वाया घालवायची आहे की हा झोप आली तरी मला झोपायचं नाहीये. सो तुमचं एकाच वेळेला किती काम चाललंय तुम्हाला कळतंय का? काम करणं म्हणजे फिरणं, उड्या मारणं, पळणं, दमणं असं नसतं. बुद्धीचं काम हे सुद्धा काम असतं. जे लोक सारखा कुठला तरी विचार करत असतात ना, ते थकून जातात. विचार करून करूनच थकतात, कारण मेंदू थकून जातो ना.
पण मला असं वाटतं तुम्ही नुसतंच विचार करून थकू नये, तुम्ही खरंच काही हालचाली पण कराव्या. नुसतं विचार करून थकणारे लोक फार डेंजरस असतात बरं का. कोणाशी एक तर भांडतात किंवा मग काहीतरी डेंजरस रिसर्च पण करू शकतात. पण आपण आपलं नॉर्मल राहायचं. ते आपल्यासाठी पण बरं असतं, लोकांसाठी पण बरं असतं. आता पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. आता बघा, काही क्रिया करताना आपल्याला पेशीला काही गोष्टींसाठी ऊर्जा खर्च करावी लागते. फुकट होत नाही त्या. जसं मी म्हटलं, आत घेणं, बाहेर टाकणं याच्याकरता आपल्याला ऊर्जा वापरावी लागते. पण काही गोष्टी ह्या आपोआप होतात. सगळ्यात पहिलं आहे विसरण म्हणजे डिफ्युजन आणि दुसरं आहे परासरण म्हणजे ऑस्मोसिस. ह्या क्रिया होण्यासाठी पेशींना ऊर्जा वापरावी लागत नाही. विसरण म्हणजे काय? छोटे छोटे रेणू, जसं की ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, यांच्यासारखे लहान रेणू पेशीमध्ये घ्यायचे आणि द्यायचे. छोट्या रेणूंना आत बाहेर करण्याकरता डिफ्यूज होतात ते. आपोआप जातात, आपोआप येतात. छोट्या छोट्या पेशींच्या मधल्या, पेशी भित्तिकेमध्ये असलेल्या किंवा प्रदव्य पटलामध्ये असलेल्या छोट्या छोट्या खड्ड्यांमधून ते आरामात जा-ये करू शकतात. कारण ते छोटे रेणू. याच्याकरता आपल्या पेशीला शक्ती खर्च करावी लागत नाही. उदाहरणार्थ बघा, जसं आपल्या आपल्या रोजच्या याच्यामध्ये आपण बघूया. समजा एखाद्या कामासाठी मला कुठली विशेष ॲडिशनल काही ऊर्जा वाया घालवायची नाहीये. तर ते काम माझं आपोआप होतं. उदाहरणार्थ, मी तुमच्याशी आता बोलतेय आणि बोलता बोलता माझं कामही करतेय समजा. हां, मला मला हे तुम्हाला सांगायचं होतं, मला हे तुम्हाला सांगायचं होतं, मला हे तुम्हाला सांगायचं होतं. तुमच्याशी बोलता बोलता माझं हे काम आपोआप होतंय की नाही? म्हणजे याच्याकरता मला वेगळी एनर्जी खर्च करायची गरज पडली का? नाही. म्हणजेच काय? आपोआप छोटे छोटे रेणू इकडून तिकडून जातात. त्याला म्हणतात विसरण. मग आहे परासरण. आता परासरणामध्ये पाण्याचा किंवा लिक्विडचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो. वरच्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे रेणू, कसले रेणू आहेत ते? वायूचे रेणू, बरोबर, किंवा स्थायू असेल. पण ऑस्मोसिस हे पाण्याचं असतं, म्हणजे द्रवाचं असतं. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे आपलं निवडक्षम पार पडलं तर होणारा प्रवास. पाणी जिकडे जास्त असतं तिकडनं पाणी जिथे कमी असतं तिकडे ते आपोआपच जातं, बरोबर. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, हे पाण्याचं गुणधर्म आहे हा. पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, जास्त उंचीवरून कमी उंचीकडे, जास्त काय बरं म्हणतात कॉन्सन्ट्रेशन असेल तिथून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे, असं आपोआपच जात असतं. ही निसर्गातली स्वाभाविक क्रिया आहे. मग आपल्या पेशीच्या बाहेर खूप पाणी असेल तर ते आपोआप आपल्या पेशीच्या आत येतं. त्याला म्हणतात ऑस्मोसिस. म्हणून जास्त पाणी झालं की त्या पेशी अशा फुगतात. खाली चित्रात दिलंय बघा ना. परासरणामध्ये काय दिलेलं आहे? बाहेरचं पाणी, तर ही नॉर्मल पेशी भित्तिका आहे, नॉर्मल एक वनस्पती पेशी आहे. आता बाहेर पाणी आहे आणि ते पाणी आपोआप आपल्या पेशीच्या आतमध्ये आलं आणि भरलं बघा ना, रिक्तिकेमध्ये भरलं. आता हे कधी होतं? आपल्या मुळांमधून पाणी कसं वरती 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 येतं? आपोआप येतं. ते जर त्याच्यामध्ये जर आपली वनस्पती आपली ऊर्जा खर्च करणार असती तर सगळी ऊर्जा पाणी खेचण्यातच गेली असती. पण ते त्याच्यात होत नाही, त्याच्यामध्ये ते आपोआप होतं. त्याला म्हणतात रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे खालून वर, उलट्या दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या उलट दिशेने वनस्पतीमध्ये पाणी वर जातं आणि हे आपोआप जातं. त्याच्याकरता वनस्पतीला अजिबात एक्स्ट्राची एनर्जी वाया घालवावी लागत नाही. आणि परासरणामध्ये आपण बघितलं बघा, इथे ही पेशी आहे आणि पेशीच्या बाहेर चाललंय पाणी, इथे आलंय आतमध्ये पाणी. आपल्या आरबीसीज आहेत. आरबीसी म्हणजे लाल रक्तवाहिनी. याच्यामध्ये पाणी आलं, पाणी गेलं, हे कसं चाललंय बघा. अतिपरासरी म्हणजे यातनं जास्त प्रमाणामध्ये पाणी बाहेर गेलेलं आहे. हे काय? समपरासरी. समपरासरीमध्ये जेवढं पाणी गेलं तेवढं पाणी आलं. तिसऱ्या याच्यामध्ये जास्त पाणी आतमध्ये गेलं, म्हणजे त्या गुबगुबीत झाल्या, टम्मू झाल्या, त्याला म्हणतात अवपरासरी. अशा 3 पद्धतीने पाण्याचा परिणाम आपल्या पेशींवरती होतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं तेच आता याच्यामध्ये दिलंय. आता आपलं दुसरं महत्वाचं पेशी अंग आहे पेशीद्रव्य. पेशीद्रव्य म्हणजे काय? पेशीमध्ये असलेलं द्रव्य. त्या पेशीद्रव्यामध्ये सगळे इतर अंग चिकटलेले आहेत. त्याच्यामध्ये आधांतरित तरंगतात किंवा त्याच्यामध्ये ते सुरक्षित आहेत. त्याच्यामध्ये ते राहिलेले आहेत, त्याला धरून राहिले. आता कांद्याच्या पापुद्र्यामध्ये तुम्हाला ते जे दिलंय की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला या पेशी दिसतात कांद्याच्या पापुद्र्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याची रचना दिसते. तर त्याच्या आतमध्ये जे लिक्विड फिरतंय, एक प्रकारचं द्रव्य चिकट पदार्थ, तो
आपल्याला ह्याच्यामधनं चिकट हे दिसत नाही, पण द्रव्य आहे आणि ते फिरते हे दिसतं. त्याला आपण म्हणतो पेशीद्रव्य. ठीक आहे. आता पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग म्हणजे पेशीद्रव्य सायटोसोल. ह्याच्यामध्ये अमायनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्व ही सगळी साठवलेली असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पतीतील पेशीद्रव्य कडेला चाललेले असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असते. बरोबर. वनस्पतीपेक्षा प्राणी पेशीमधलं पेशीद्रव्य हे जास्त दाट आहे. हा फरक आहे वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये. आपलं वनस्पतींपेक्षा प्राण्यांच्या पेशीमधलं पेशीद्रव्य हे घट्ट आहे, जास्त आहे, जास्त कण आहेत त्याच्यामध्ये आणि ते जास्त दाट आहे. आता पेशी अंगक, दुसरे कोणते कोणते पेशी अंगक आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचे ते बघा. आता हे काय असतात, हे त्या पेशीमध्ये असलेले उपघटक असतात, म्हणजेच ते त्या पेशीचे अवयव असतात. आणि प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असतं. त्याच्यामध्ये फॅट्स आणि प्रोटीनचा एक लेअर आहे प्रत्येक अंगकाभोवती. केंद्रक आणि हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक आहे आणि वनस्पती पेशींमध्ये हरितद्रव्य आहे. हे आपल्याला नॉर्मल मायक्रोस्कोप खाली बघता येतात, पण म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघता येतात, पण त्याच्याहून वेगळे आणि आणखी छोटे छोटे सूक्ष्म असे जे काही पेशी अंगक आहेत त्यांच्यासाठी ही अशी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असते, त्याच्यामध्ये ते बघावे लागतं. आता त्यातलं पहिलं आहे प्रत्येक पेशीमध्ये असलेला त्याचा बॉस, त्याचा केंद्रक. हे काय करतं, केंद्रकाचं काम आहे कंट्रोल करणं. बघा आपल्या पेशीच्या मध्यभागी केंद्रक आहे. केंद्रकाच्या मध्ये काय आहे, डीएनए, आरएनए हे आपल्या सगळ्या जनुकीय घटकांचा ते स्टोरेज पॉइंट आहे. आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने आपण जर बघितलं तर केंद्रकाभोवती, हे केंद्रक आहे, त्या केंद्रकाच्या भोवती दुहेरी आवरण आहे आणि त्याच्यावरती केंद्रकी छिद्र आहेत. हे बघा अशी खड्डे खड्डे पडे, एखादा बॉल असतो की नाही, तो रबरी बॉल, तसं आपलं केंद्रक दिसतं. त्या केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन हे छिद्रांमधनं होतं. या छिद्रांच्या आत बाहेर करण्याकरता आत काहीतरी टाकलंय, बाहेर काहीतरी टाकलंय, केंद्रकाच्या आतमध्ये, केंद्रकाच्या बाहेर, असंही आपल्या पेशीमध्ये जाय होत असते बरं का सामानाची. तर ते या खड्ड्यांमधनं होतं छिद्र. ह्याला काय म्हणतात, न्यूक्लिओलस. आपलं केंद्रकातले छिद्र. केंद्रकामध्ये गोलाकार केंद्रकी आहे. ह्याला म्हणतात न्यूक्लिओलस, खड्ड्यांना नाही, सॉरी. या गोल आतमध्ये पर्पल कलरचा जो पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं. त्याला आपण क्रोमॅटिन फायबर्स म्हणतो आणि त्याच्यापासून क्रोमोझोम्स बनतात आणि त्या क्रोमोझोम्स मध्ये आपलं सगळं जेनेटिक, डीएनए, आरएनए सगळं त्याच्यामध्ये रिलेटेड असतं त्याच्याशी. आता समजलं थोडक्यात केंद्रकाचं काम काय आहे. आपल्या शरीरातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तिथे स्टोर्ड आहेत. मग आता पेशींच्या सगळ्या चयापचय क्रिया आणि पेशी विभाजनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आपला हा बॉस करतो. पेशीमध्ये काय चाललंय, बॉसला सगळं माहिती असतं, कुठे कोण काय करते, काय नाही करते, काय गडबडी झाली, हे सगळं बघणारा हा केंद्रक. जनुकाद्वारे जनुकीय गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केंद्रका वाटेने येतं. प्रत्येक पेशीमध्ये केंद्रके आणि प्रत्येक केंद्रकामधून पुढच्या पेशीकडे ती माहिती जाते. म्हणजेच काय आहे, जनुकीय काय म्हणतो आपण, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकीय माहिती देणं. ठीक आहे. आता आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे आहे आपलं केंद्रक आणि केंद्रकाच्या भोवती आहेत छोट्या 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 पाईपलाईन अशा उभ्या आणि त्या सगळ्या एकमेकांना जोडलेल्या. त्याला म्हणतात आंतरद्रव्य जालिका. आतमध्ये जे काही द्रव्य आहे त्याचं जाळं येते इकडून तिकडे जाणाऱ्या पाईपलाईन्स. बरोबर. ह्यांचं काम काय आहे, पेशीच्या आतमध्ये अनेक पदार्थांचं वहन करणं. बरोबर. सॉरी, काही वेळेला बाहेरून काही पाण्यामधनं मिसळलेले पदार्थ असतील, शरीरात नको असलेले, पेशीच्या शरीरात म्हणजे पेशीमध्ये नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं असेल, असं 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 पाईपातनं जातं, पाईपातनं बाहेर येतं. डेंजरस आहे ना. एवढ्याशा पेशीमध्ये बघा काय काय असतं. आता याच्यामध्ये तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका आणि पट एकमेकांना जोडलेले असतात. त्याची रचना ही जाळ्यासारखी असते.
अंतर्द्रव्य जालिका आतल्या बाजूने केंद्रकाला तर बाहेरच्या बाजूला हे प्रद्रव्य पटलाने जोडलेले असतात. सेल वॉलला बाहेरून जोडलेल्या आणि आतमध्ये त्या केंद्रकाला जोडलेल्या असतात. म्हणजे पेशीच्या मध्यवर्ती असलेल्या ते पेशीच्या बाह्यतम असलेल्या अशा दोनही घटकांना जोडणाऱ्या अंतर्द्रव्य जालिका असतात. यांच्या पृष्ठभागावरती रायबोझोम्सचे कण असतात आणि त्यांच्या खडबडीत अंतर्द्रव्य जालिका असतात. बरोबर. जर त्यांच्या पृष्ठभागावरती हे रायबोझोम्सचे कण असतात तर त्यांना आपण म्हणतो खडबडीत अंतर्द्रव्य जालिका. त्यांचं काम काय आहे? काम आहे सगळ्यात महत्वाचं काम पेशीला आधार देणं. बरोबर. पदार्थांचं वहन करणं, अन्न, हवा, पाणी यांच्यामार्फत शरीरामध्ये आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणं. आपल्या पेशीमध्ये जर एखादा विषारी पदार्थ बनला असेल तर तो आपल्याला पेशीच्या बाहेर टाकायचा आहे. पण टाकणार कसा? फेकून तर देऊ नाही शकत ना, असा हात तर नाहीये पेशीला. मग आपल्या पेशीमध्ये जे काही जल आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही द्रावण असतं आणि जे आपल्या पेशीच्या बाहेर जाणार असतं त्याच्यामधून हे विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजे इंटेलिजंट काम आहे, नुसतंच काहीतरी बाहेर फेकून नाही द्यायचंय. पाण्यासारख्या द्रवामध्ये ते विरघळेल आणि कसं बाहेर पडेल हे बघितलं जातं. आता गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल, गॉल्गी कॉम्प्लेक्स, ह्याचं काम काय? एकमेकांना समांतर असलेल्या या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांना कुंड म्हणतात. हे बघा, हे कुंड अशा 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 पाईपलाईन्स आहेत. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरं असतात. विकरं म्हणजे एन्झाईम्स असतात. ह्याच्यामध्ये काहीतरी केमिकल्स आहेत आणि ह्या केमिकल्स मध्ये काही गोष्टी काय बरं म्हणू आपण बदलतात. बरोबर. काही गोष्टी त्यांचं रूप बदलतात. काही कच्च्या गोष्टी आल्या की त्या पूर्ण परिपक्व होऊन बाहेर पडतात असं म्हणू शकतो आपण. विकरांचं काम काय असतं? ते केमिकल्स असतात. तर त्यांचं काम आहे एन्झाईम्स आहेत ते. तर जिकडे जे काम करण्याची गरज आहे तिकडे ते बरोबर बदलवून आणणं असं काम विकरांचं असतं. या अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात. त्या गोलीय पिटिका दिसतात तुम्हाला गोलीय पिटिका? ओके. हा, तर ह्या सगळ्या काय बरं कुंडांमध्ये असलेले विविध विकर आणि अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिनं गोलीय पिटिकांमध्ये बंदस्त होतात. ह्या गोलीय पिटिकांमध्ये गोल असलेल्या या पिटिकांमध्ये बंदस्त होतात. आता पेशीद्रव्यामार्फत ह्या पिटिका गोल्गी संकुलापर्यंत येतात. आता आपल्या ह्या गोल्गी संकुलाच्या आजूबाजूला काय आहे? पेशीद्रव्य आहे ना, पेशीद्रव्यामध्येच अडकलंय हे सगळं. तर पेशीद्रव्यामार्फत ह्या पिटिका ज्या असतात त्या ह्या गोल्गी संकुलापर्यंत येतात. बरोबर. आता पुढे काय होतं? त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडांमध्ये पाठवलं जातं. थांबा जरा, मला त्याला टिक करू द्या म्हणजे मला तुम्हाला नीट सांगता येईल. ओके. इथून इथून आतमध्ये अशा या पिटिका येतात. म्हणजेच काय? ही प्रथिनं एन्झाईम्स इथून कोणते तरी प्रोटीन्स ज्याच्यावरती काम करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये हे एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स म्हणजे काय? विकर आहेत. ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, इथे आतमध्ये साठलेले आहेत ते. आता ह्या कुंडांच्या आतमध्ये आपण आता ह्या पेशी द्रव्यामधनं एक प्रोटीन टाकलं, प्रथिन टाकलं. हे प्रोटीन आतमध्ये आलं आणि ही आतमध्ये जी विकर ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, या पिशव्यांमध्ये खाली विकर आहेत. तर हे याच्यावरती काहीतरी काम करतील आणि त्यांच्याशी संयोग पाहून म्हणजे एन्झाईम आणि प्रोटीन यांचं काहीतरी केमिकल रिएक्शन होईल, काहीतरी रासायनिक अभिक्रिया होईल आणि त्याच्यामधून बाहेरच्या बाजूला आपलं बदललेलं असं हे प्रथिन येईल. बघा, कुंडांच्या घड्यांमधून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात आणि हे बदल झालेले प्रथिन पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गोल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर येतात. जिकडनं ते तयार झाले आहेत तिथून ते बाहेर येतात. आतून बाहेर जाता जाता किंवा असं धरूया आपण, इकडून आत जातात आणि या बंद ठिकाणून ते बाहेर येतात. बरोबर. ह्या एकमेकांना जोडलेल्या 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 अशा ह्या रचना आहेत. म्हणजेच काय?
या बाजूला जरी प्रोटीन आपलं आतमध्ये आलं तर ह्याच्या आतमध्ये सगळे एन्झाईम्स आहेत. तसे गोल 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 फिरत 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 त्यांच्यामध्ये बदल होऊन ते बाहेर जेव्हा पडतील तेव्हा ते पूर्णपणे तयार झालेले परिपक्व अशा रूपामध्ये बाहेर येतात. जसं बघा आपल्या एखाद्या कारखान्यामध्ये आपण असं इमॅजिन करूया की एक कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये एक काहीतरी मशीन आहे. त्या मशीनच्या आतल्या बाजूला आपण एक रॉ मटेरियल टाकलं. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. आपण असं समजूया की इथे या बाजूला आपण आपला कच्चा माल टाकला आणि ही जी पूर्णच्या पूर्ण रचना आहे बघा, आता काळ्या रंगानेच करते मी. हे असं इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे फिरत 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 ते जसं की एक प्रोडक्ट असं असतं ना, आत टाकलेलं इकडे जातं इकडे जातं इकडे जातं असं फिरत 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 जेव्हा ते बाहेर येईल, या बंद बाजूने जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते पूर्णपणे तयार होतं आणि कम्प्लिटली चेंज असा प्रकार आपल्याला त्या आपल्या प्रथिनाचा दिसतो. बरोबर. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं याचं काम होतं. बरोबर. हे गोल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. स्त्रावी म्हणजे काय, ज्याच्यामधनं काहीतरी स्त्रव बाहेर येतात. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून आणणारे त्यांची विभागणी करणं, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशी बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणं हे त्याचं काम आहे. रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका ह्यांची निर्मिती करणं हे त्याचं महत्वाचं काम आहे. रिक्तिका म्हणजे रिकाम्या पिशव्या आणि स्त्रावी पिटिका म्हणजे याच्यामधनं विकर तयार केली पाहिजे ना. शिवाय पेशी भित्तिका, प्रदव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीला हे मदत करतात. ठीक आहे. आता कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने त्याचं सर्वात पहिल्यांदा वर्णन केलं. काळी अभिक्रिया म्हणजे ब्लॅक रिएक्शन हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं आणि ह्या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सेंटियालो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. आपल्या विज्ञानाच्या दृष्टीने नोबेल पारितोषिक हे खूप मोठं पारितोषिक मानलं जातं बरं का. नोबेल पारितोषिक विजेते हे असे ग्रेट लोक असतात. ठीक आहे. आता पुढे पहिलं झालं, दुसरं झालं, केंद्रक झालं आणि नंतर आपण आता गॉल्गी कॉम्प्लेक्स बघितलं. आता लयकारिका म्हणजे लायझोझोम्स हे हिरव्या हिरव्या कलिंगडासारखे तुम्हाला दिसत असतील, पण कलिंगड नसून हे एक प्रकारचं डस्टबिन आहे. एक मोठीच्या मोठी रिकामी पिशवी असं समजा. पेशीमध्ये घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी ही संस्था आहे. जसं आपल्या घरामध्ये एक डस्टबिन असते की नाही, कचरा पेटी छोटीशी, तशीच पेशीमध्ये ही लयकारिका आहे. हे एक साधं एकपटलाने वेष्टित कोश आहे, त्याच्यामध्ये पाचक विकर आहेत. पिशवी आहे पण त्याच्या आतमध्ये काय आहे, पाचक द्रव्य. आणि आपल्या चयापचय क्रियेमध्ये पेशीच्या जे जे काही बनतं उरलेले पदार्थ सगळे ते याच्यामध्ये आणून टाकले जातात आणि याच्यामध्ये त्याला डायजेस्ट केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते. आणखीन एक महत्वाचं काम ह्याच्याकडे आहे, ते आहे रोगप्रतिकार यंत्रणा. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंना ते नष्ट करतं. ते उद्ध्वस्त करणारं पथक आहे का माहितीये का? जीर्ण आणि कमजोर पेशी अंगक, कार्बनी कचरा हे सगळे टाकाऊ पदार्थ ह्या लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात, म्हणजे हे बाहेर फेकण्याचं काम करते ते. जुन्या आणि खराब झालेल्या पेशीमध्ये ह्या लयकारिका स्वतःच फुटतात आणि त्यातली जी विकर आहेत ती स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. म्हणजे याच्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत ते बाहेर पडतील ना हे फुटल्यावरती, आणि ती पेशी त्याच्यामध्येच विरघळून जाते. उपासमारीच्या काळामध्ये लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने आणि मेद यांचे पाचन करते. बरोबर. भरपूर काम करतो लयकारिका, अतिशय महत्वाचं अंगक आहे. मग आहे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ह्याच्यामध्ये पण काहीतरी एक द्रव पदार्थ आहे आणि ह्याच्यामध्ये अशी 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 रचना आहे. ह्या रचनेचं तुम्हाला एक इम्पॉर्टन्स सांगते. कमी जागेमध्ये जास्त किंवा मोठ्या वस्तू माववण्याकरता त्याच्या अशा घड्या घडून घालतात. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज आहे आणि पेशीला ऊर्जा देण्याचं काम तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली जर आपण बघितलं तर ह्या तंतुकणिका ज्या असतात ह्या दुहेरी आवरणांच्या बनलेल्या असतात. बघा, वरच्या बाजूला एक ब्राऊन लेअर आहे, आतल्या बाजूला एक पिवळा लेअर आहे. बरोबर. आतील आवरण आणि बाह्य आवरण. आतील आवरण हे पण आहे बघा, आतलं, आणि बाह्य आवरण असं शेंगदाण्याचं हे असतं बघा, काय बरं म्हणतो आपण, भुईमुगाच्या शेंगा, ती शेंग जी असते ना बाहेरची ते बाह्यावरण,
आणि त्याच्या आतमध्ये जे काही असतात दाणे बिणे तुम्ही जे काही म्हणाल ते आतलं आवरण. ठीक आहे. आता ह्या तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण हे घड्यांनी बनलेले असते. तंतुकणिकेच्या आतील पोकळीमध्ये असलेल्या जेली सदृश द्रव्यामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डीऑक्सिरायबोन्यूक्लिक अणू असतात. त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदके आणि मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते आणि या प्रक्रियेमध्ये मुक्त झालेली ऊर्जा म्हणजे एटीपी याच्या रूपाने ती साठवते. तर प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या ही कमी असते. आता का बरं असं? प्राणी पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी तंतुकणिका जास्त आहेत, जे अन्न खाल्ले ते पचवून त्याच्यामधनं शक्ती मिळवायला पाहिजे. पण वनस्पती पेशींमध्ये स्वतःच क्लोरोफिल आहे आणि ते त्यांचं अन्न त्याची ऊर्जा वेगळ्या पद्धतीने बनवू शकतात. म्हणून वनस्पती पेशींमध्ये तंतुकणिकांची संख्या कमी असते. ठीक आहे. आपण थांबूया आज इथे. पुढच्या वेळेला आपण रिक्तिका बघू. आणि ह्या आपल्या तंतुकणिकांचं काम काय आहे? एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणं आणि एटीपी मधली ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिनं, कर्बोदकं आणि मेद यांचं संश्लेषण करणं. स्वतःसाठी पण अन्न बनवायचं आतमध्ये आणि एटीपी ही वापरण्यायोग्य ऊर्जा बनवायची. चला, आपण थांबूया आज इथे. पुढच्या वेळेला आपण रिक्तिका हा भाग बघू. मला असं वाटतं आपण जे जे काही डिस्कस केलंय त्यातलं थोडंफार तुमच्या लक्षात असेल. आपण मागे हे सगळं ऑलरेडी बोललो होतो. या धड्याचं आपलं रिव्हिजन आपण करतोय. ह्यात काही शंका? नाही. आम्हाला कसल्याच शंका येत नाही, मला काही टेन्शन नाही, मला सगळं समजलं. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या वेळेला, तेव्हा आपण ह्याचा पुढचा भाग कंटिन्यू करू. बाय. थँक्यू. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय